न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। संत भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरण तापले। लुनिया यांच्यावर कारवाईसाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम। संत भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणातील संतोष लुनिया व संचालकांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून MPID कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी ठेवीदारांचे प्रतिनिधी प्रकाश पोटे यांनी केली आहे। लुनिया यांनी फरार आरोपी संचालकांना संरक्षण व मदत केली का, तसेच ठेवीदारांना संस्थांमध्ये ठेवी ठेवण्यास प्रवृत्त करण्यात त्यांची एजंट सदृश्य भूमिका होती का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यांच्या मोबाईल CDR, आर्थिक व जमीन व्यवहारांची तपासणी हे सगळं करून सहआरोपी करावे अशी ही मागणी आहे। तसेच संबंधित जमीन, बँक खाती व अन्य मालमत्तेवर कायद्यानुसार अटॅचमेंटची कारवाई करून ठेवीदारांची रक्कम परत मिळवून द्यावी अशी मागणी पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून करण्यात आली आहे। जर 7 दिवसात ठोस कार्यवाही न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रकाश पोटे यांनी दिला आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज आम्ही श्री संत भगवान बाबा मल्टीस्टेट यातील जे फरार आरोपी आहेत आणि हे जे फरार आरोपी आहेत हे कोट्यवधी रुपये गोरगरिबांचे घेऊन पळालेले आहेत आणि या सर्वांना जो व्यक्ती मदत करतोय तो म्हणजे संतोष लुनिया, त्याच्या विषयीचे आम्ही जे काही व्हिडिओ आहेत आणि त्या व्यक्तीचा सहभाग कितपत आहे हा पोलिसांनी, अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात आम्ही यापूर्वी देखील 2 वेळा निवेदन दिलेत। त्यांनी ज्या संत भगवान बाबा मल्टीस्टेटच्या ज्या काही प्रॉपर्ट्या खरेदी केलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीचे खरेदी खत इंडेक्स 2 सुद्धा आम्ही पोलिसांना दिलेले आहेत, परंतु अद्यापर्यंत 2-3 महिन्यांमध्ये आतापर्यंत या व्यक्तीचा सहभाग कितपत आहे किंवा याची कितपत चौकशी झाली याच्यावरती कुठलंही लेखी आम्हाला पोलीस डिपार्टमेंट करून मिळालं नाही। त्यामुळे आज आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील जे भगवान बाबा मल्टीस्टेटचे ठेवीदार आहेत या ठेवीदारांना घेऊन पोलीस अधीक्षकांना भेटलो आणि लवकरात लवकर या प्रकरणामध्ये जे फरार आरोपी आहेत 2-2, 3-3 वर्ष आले यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, परंतु यांना अटक झाली नाही, यांना तात्काळ अटक करावी आणि या सर्व केसवरती हे जे संतोष लुनिया महोदय आहेत यांच्या CDR चेक कराव्यात। आम्ही जे काही व्हिडिओ दिलेत त्या व्हिडिओची फॉरेन्सिक चेक करण्यात यावं, त्यातून त्याचा सहभाग कितपत आहे त्या व्यक्तीचा ते आढळल आणि त्यासोबतच या केसमध्ये असे जे व्यक्ती आहेत का जे या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत, भले ते संचालक नाही आहेत, याच्यामध्ये एक केदार, सुनील केदार, सतीश केदार हा व्यक्ती आहे बोदेगावचा, तो त्या ठिकाणी त्या शाखेचा मॅनेजर होता, त्याचा देखील कितपत सहभाग आहे हे सगळं चौकशी झाली पाहिजे। कारण की या संचालकांना पकडणं हे पोलिसांचं काम होतं, परंतु ते 1.5-2 वर्षापासून झालेलं नाही आणि ही सर्व केस हा लुनिया किंवा हा सतीश केदार असेल हे दाबण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा यांचा कशा प्रकारे याच्यामध्ये सहभाग आहे आणि असे अजून किती लोक आहेत का जे संचालक नाहीत परंतु या लोकांना मदत केल्यामुळे गोरगरिबांचे पैसे अडकलेले आहेत। त्यामुळं लवकरात लवकर या सर्वांच्या प्रॉपर्टींचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं, या संचालकांच्या सर्व ट्रान्झॅक्शनचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं आणि संबंधित सर्वच्या सर्व लोकांना यामध्ये आरोपी करण्यासाठी आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलो। परंतु जर अजूनही येणाऱ्या 8 दिवसाचा आम्ही कालावधी लेखी दिलेला आहे आणि जर 8 दिवसांमध्ये या लुनिया असेल किंवा केदार असेल किंवा जे व्यक्ती जे संचालक नसतानाही या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना जर आपण येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आरोपी नाही केलं तर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे मोठ्या संख्येने ठेवीदारांच्या वतीने ठेवीदारांना घेऊन या ठिकाणी जोपर्यंत यांना आरोपी करत नाही तोपर्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि त्यासाठी त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिणामास केवळ भिसाळ काम करणार आणि गोरगरिबांच्या लोकांचे पैसे अडकून वर्षानुवर्ष झालेत, केस झालेत, 2-2 वर्ष केस दाखल होऊनही त्यांना त्या आरोपींना संचालकांना मदत करणारं पोलीस प्रशासन जबाबदार असेल। त्याचे पुढे राजकीय व्यक्ती आहे का जे त्यांना पाठीशी घालतात? नाही, आता आमची जी मागणीच अशी आहे की फॉरेन्सिक ज्यावेळेस ऑडिट होतं आणि कुठंतरी पैशाचा संदर्भ येतो एखाद्या व्यक्तीचा किंवा त्यांनी कुठली प्रॉपर्टी घेतली, भलं मग त्याची एखादी बँक पण असेल, बरोबर आहे, परंतु ते पैसे आलेत कुठून या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे आणि जर राजकीय हस्तक्षेप असेल
तर त्यालाही पोलिसांनी सोडायचं नाही आणि आम्ही तोपर्यंत माघार घेणार नाही. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.